आपण आता सर्वांगासनातून हलासनेकडे कसं जायचंय आणि कसं करायचं, कसं शिकायचं हे आपण पाहणार. सर्वांगासन प्रथम प्रथम द्विपाद उत्तान पादासन करायचंय. सावकाश श्वास सोडायचा. श्वास घेत द्विपाद उत्तान पादासन करायचे. हे द्विपाद उत्तान पादासन. गुडघे सरळ ठेवायचे, वरती चवडे सरळ वरती ठेवायचे. हे झालं द्विपाद उत्तान पादासन. यामध्ये काही काळ थांबायचे. या आसनाची पुढची प्रगत स्थिती म्हणल्यानंतर विपरीत करणी. विपरीत करणी कशी करायची? कंबर वरती उचलायचे. ही झाली विपरीत करणी. या आसनात नवी विपरीत करणी. विपरीत करणीची पुढची स्थिती आहे सर्वांगासन. हा हात उचलून मागे ठेवायचा. आता ही गादी खूप मोठी आहे, याच्यावर जमत नाही. ऍक्च्युली इथे आपल्याला मॅट पाहिजे, पण मॅट नाही, मॅट नसल्यामुळं हे व्यवस्थित जमत नाही. सर्वांगासन, पण हे सर्वांगासन व्यवस्थित जमलेलं नाही आपल्याला. हा भाग इथे वाकलेला आहे, कारण मान इथे गादीमध्ये खूप खाली खचलेली आहे. त्यामुळे सर्वांगासन व्यवस्थित जमत नाही या ठिकाणी. त्यासाठी मॅटच पाहिजे. आणि असं गादीवर झोपच नाही. पुढे सर्वांगासनाची पुढची स्थिती आहे हलासन. एक एक आसनामध्ये पुढे जायचं आपल्याला. हलासन. हलासन हे झालं हलासन. या ठिकाणी गुडघे सरळ आहेत, पायाचे बोट टेकलेले आहेत. हलासनाची पुढची स्थिती आहे, आता पायाचे अंगठे टेकले आहेत ना, पायाचे नख खाली जमिनीत टेकवायचे. पायाचे नख खाली जमिनीत टेकवायचे. हे झाले हलासनाची स्थिती. आता हलासनातून हे पुढे जायचं म्हटलं तर कर्णपीडासन. कर्णपीडासन दोन्ही गुडघे वाकून दोन्ही कानाला लावायचे. कर्णपीडासन. कर्णपीडासनची पुढची स्थिती, दोन्ही हात आतमधून टाकायचे, दोन्ही हात मागे घ्यायचे आणि डावा पाय डोक्याच्या मागे टाकायचा. एक एक आसनामध्ये पुढे जायचे आपल्याला. एक एक आसनामधून पुढे जायचे या पद्धतीने. प्रथम एक पाय टाकायला शिकायचा, सावकाश सावकाश, नंतर दुसरा पाय टाकायला शिकायचा. या पद्धतीने हळूहळू हळूहळू करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. कर्णपीडासनच्या पुढची स्थिती ही झाली. अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी एक एक आसनाचा सराव करावा लागेल. लहान मुलं या आसनाचा सराव केला, लहान वयात